वारीमध्ये आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांसाठी जागोजागी आरोग्य सेवा पुरवल्या जातात। वारीच्या वाटेवरील आरोग्य सेवेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। रामकृष्ण हरी मंडळी सध्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर पासून सराटीपर्यंतचा प्रवास करते। या वारीच्या वाटेवरती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय आणि त्याचा प्रचंड फायदा या वारकऱ्यांना होत असताना आपण बघू शकतो की या ठिकाणी प्राथमिक जे गोष्टी आहेत, जे उपचार आहेत, जे वैद्यकीय प्राथमिक सुविधा आहेत त्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जातात। हा जो टेंट आहे याच्या माध्यमातून अनेक वारकरी या ठिकाणी येतात आणि त्यांना या सगळ्याची माहिती, त्यांचे आजार जाणून घेऊन, त्यांच्या त्रास, त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या जाणून या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्यांना प्राथमिक स्वरूपाचे जे काही उपाय आहेत किंवा प्राथमिक स्वरूपाचे जे इलाज आहेत ते या माध्यमातून सांगितले जातात किंवा त्या पद्धतीने त्यांना गोळ्या दिल्या जातात। हे सगळे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर त्यासाठी या ठिकाणी कालपासून सेवा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण त्यातील एक डॉक्टर सुश्रुत शहा यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही सेवा देताय आणि हे कशा पद्धतीने हा उपक्रम काम करतो? जशी वारी पुढे पुढे जात आहे तसे आजारपणांच्या गोष्टी वाढत आहेत आणि आम्ही साधारणतः 150 डॉक्टरांचे पथक आहेत, ते या ठिकाणी 3 दिवस झालं सेवा देतात। आत्तापर्यंत आपण 5000 पेशंटला औषधोपचार केलेले आहेत। इथे ॲक्सिडेंट असेल, काही धडकले, काही झालं तर ते सर्व गोष्टींचे उपचार आपण इथे लोकली देण्याचा प्रयत्न करतो। वारकरींना काय भावना असतात त्या तुम्हाला कशा पद्धतीने सुटत असल्याचे यातून, म्हणजे त्यांच्या तक्रारी कशा सुटत असल्याचे दिसत आहेत? पाऊसचं प्रमाण झाल्यामुळे बरेच लोकांना सर्दी, खोकला आणि फंगल इन्फेक्शन असे एक प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याचे औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यांना कफ सिरप असेल किंवा इतर काही गोळ्या औषधं असतात, तर त्याच्यामुळे त्यांना बराचसा साथरोग प्रतिबंध होण्यास खूप चांगला उपाययोजना होत आहे।